अध्याय सुरुवात होते। 5वा अध्याय अशा प्रकारे शांत चित्तानायका अंगध्वज नामे नृपती गेला घोर वनाप्रती मारून नाना मृगाप्रती गीता झाला विश्रांती चौथे देखले अद्भुत मिळवणी सकळ गोपाळ सिद्ध पूजित झाले सत्यदैवत। अंगध्वज नावाचा राजा होता। अरण्यात गेला, शिकार वगैरे केली, वडाच्या झाडाजवळ आला, गवळी लोक पूजा करीत होती, सर्व पाहून सुद्धा राजा त्या ठिकाणी जवळ गेला नाही, देवाला नमस्कार केला नाही, तरी सुद्धा गवळ्यांना खूप आनंद झाला। आणि आनंदाच्या भरामध्ये पहिला प्रसाद देवाला, दुसरा ब्राह्मणाला दिला, तिसरा प्रसाद पूजेला बसणारा न खाता आधी म्हणून राजेसाहेबांना प्रसाद दिला। सर्वांनी प्रसाद खाल्ला, आनंद झाले। राजाच्या मनामध्ये मात्र गर्व निर्माण झाला। हा छोटासा इतकुसा छटाक शिरा आणून दिलाय, मी किती टोप किती कडे शिरा करे, गर्व मनामध्ये धरला, प्रसाद वनात फेकून दिला। घोड्यावर स्वार झाला, नगराकडे निघाला, वाटाने अपशकुन घडायला लागले। नगरात जाऊन पाहतो अनर्थ वर्तलेला, 100 मुलगे मृत पावली, मंत्री मंडळी भांडायला लागलं। हे सारं कशामुळे घडतंय जाणलं राजानं, कारण तो राजा होता। आपण मनुष्य प्राणी जाणतो की एखाद्या वेळेस घरचे माणसं मंडळी कसं काय रुसले, आणि मग तशा प्रकारे राजानं जाणलं की हे नक्की सत्यनारायणाच्या प्रसादाच्या त्यागामुळे झालंय। परत गेला जंगलामध्ये, सर्व गोप बांधव असेल गवळी लोकांसोबत आनंद करणारे सत्यनारायणाचे पूजन करत झाला। त्यामुळे राजा 100 मुलगी परत सज्ज झाली। राजे सर्व पूर्वीसारखं चालू लागलं। मग राजा जेव्हा घडलं तेव्हा सत्यनारायणाचे पूजन करू लागला। याकडे सर्व काळ झाला, शेवटी सत्यनारायण सत्य लोकात गेला। म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे। या देवाला कोणी काल, कोणी सत्य देव, तर कोणी सत्यनारायण म्हणतात। नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे भगवान कलियुगात सत्यनारायण व्रत विशेष करून कलियुगामध्ये सत्यनारायण कथा फळ देणारी आहे। मग देव हा भावाचा भुकेला आहे। किती मोठी पूजा तितकी, त्यापेक्षा ती किती मनापासून केली याला तितकंच महत्व आहे। दुर्योधनाचे घरी पूजा न अंगीकारी श्रीहरी, विदुराचे मंदिरी हाता झाला गुंजा, विदुराच्या घरी जाऊन कन्या खाल्लेला हा देव आहे। दुर्योधनाचं गर्वाचं अन्न खाल्लेलं नाही। सोबतच देव कसा आहे, गरीब श्रीमंतीचाही भेदभाव पाळत नाही। याप्रमाणे बालमित्र भेटण्यासाठी सुदामा गेला असता, काय नेलं तो मुठीभर पोहे। कधी तरी काकडा ऐकण्यात आला असेल तर त्यात सांगते, सुदाम्या ब्राह्मण त्याच्या भेटीला गेला गा, मुठीभर पोहे घेऊन गाव सोनियाचा केला गा, विठोबाचा धर्म गागो त्याच्या चरणी लक्ष लागो गा। मुठीभर पोह्यात काय तर एकमेकांविषयी आनंद, आत्मीयता, हे सगळं काही आहे। आपल्याला सर्वच जण काही पाशाचा आहार करू शकणार नाही, 50चा करणारा 20चा करणारा असू शकतो, परंतु त्याची आत्मीयता, भाव, भक्ती, आपल्याविषयी असलेलं प्रेम खूप मोठं महत्वाचं आहे। हे लक्षात घेण्याच्या गोष्टी असतात। सोबतच काय कर्म, एखादं चुकीचं कर्म माफ करत नाही। ज्याप्रमाणे चणे खाल्ले होते, पण सुदाम्यानं एकट्यानं खाऊन घेतले। सांदीपनी मुनीच्या आश्रमात एकत्रित शिक्षा घेत असताना गुरुमाऊलीने दिलेले चणे एकट्यानं खाल्ले, तर लग्नानंतर लेकरबाळ झाल्यानंतर दरिद्रता आली, देवाच्या भेटीला गेल्यानंतर सारं काही मिळालं, असा तो देव आहे। उच्च नीच काही नेने भगवंत, निष्ठभाव भक्ती देखून या सुदामा भेटीला आला, आणि देव धावत पळत म्हणून गावाच्या वेशीवर जाऊन कडकडून मिठी मारलेली, असा तो देव आहे। उच्च नीच काही नेने भगवंत, निष्ठ भाव भक्ती देखून या देव आपल्या भक्तीला धावून येतोच। गजेंद्रियाच्या आकांताशी कैसा पावला ऋषिकेशे, प्रल्हादाच्या भावार्थासे स्तंभातून प्रगटला होता देव। प्रल्हादाच्या भावार्थाचे सोबतच काय जिंकलेले, द्रौपदीसी वस्त्रे आनंदा देत होतासी भाग्यवंता, आम्हाला कृपन्नता कोठून आणली गोविंदा, मावेची करुणी द्रौपदी सती, अन्नपुरुषी मध्यरात्री, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्री। गोपाल कृष्ण भगवान की जय। अंगध्वज राजानं परत प्रसाद खाल्ला, परत सारं काही व्यवस्थित झालं। सत्यनारायण भगवान।